नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे एकदम मसालेदार झणझणीत असं वांग्याचं फ्राय म्हणू शकता किंवा सुकं वांगं, सुकं नाही थोडंसं रसरशीत बनवणार आहे. ॲक्च्युली कसं सध्या श्रावण सुरू आहे आणि चिकन मटनला तर सुट्टी आहे, तसंही ते माझं जास्त फेवरेट नाही आहे. पण वांग्याला काय आपण सुट्टी द्यायची ना, त्याला एकदम चिकनसारखं ट्रीट करायचं. कारण मी हॉस्टेलला ज्यावेळेस राहायचे त्यावेळेस माझ्या एका फ्रेंडची मम्मी वांगं बनवून द्यायची. काय वांगं बनवायच्या राव त्या काकू, सिरियसली म्हणजे असं मर्डरच वांग्याचा. सो त्याच गोष्टीला इन्स्पायर होऊन मी पण वांग्याची भाजी अशी झणझणीत बनायला शिकलेली आहे. सो हे बनवण्यासाठी मी आधी थोडंसं पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, कारण आपण ते पाणी आपल्याला परत लागणार आहे. सो थोडंसं पाणी कोमट करून घेतले. तसं मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ओलं नारळ असेल तर एक नंबर, पण माझ्याकडे नव्हतं. नंतर भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर ॲड करून याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. चवीपुरतं तिखट आणि मीठ पण ॲड केलेलं आहे. याची पेस्ट बनल्यानंतर याच्यामध्ये मी माझा फेवरेट मसाला सुहाना मसाला, विदाऊट पैशाचं आपण याचं प्रमोशन करूया, आणि थोडासा काळा मसाला होता माझ्याकडे जो मी असंच ऑफलाईन घेतलेला. सो तो ॲड केलेला आहे. आणि जे पाणी आपण कोमट करून ठेवलं होतं तो पाणी याच्यात ॲड केलेला आहे आणि छान अशी पेस्ट बनवलेली आहे. नंतर आपण जे कट करून वांगे ठेवले होते त्याच्यामध्ये हा मसाला भरणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा टास्कमध्ये वांगी बनवताना वांग्याला स्वच्छ डोळ्यात तेल घालून बघणं, कारण एकदा जर वांग्यातली काय आळी दिसली, मी काय 1 वर्षभर वांगं खात असते, कारण मला फार भीती वाटते वांग्यातल्या आळ्याच्या. खूप घाण दिसतात त्या आळ्या, त्याच्यामुळे वांगी फार व्यवस्थित बघायची. सो अशी वांगी भरून ठेवलेली आहेत मी. कढईत थोडंसं ऑइल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहऱ्याचा तडका द्यायचा. नंतर ही अशी वांगी फ्राय करून घ्यायची. थोडंसं टोमॅटो कट करून टाकायचं, जर इच्छा असेल तर. नसेल तर नका टाकू. आमच्यात नाही टाकत, तुमच्यात टाकतात का असलं काही विचारू नका मला. तुम्हाला टाकायचं तर टाका, आणि जर तुम्हाला सुखच बनवायचं तर त्याला असंच फ्राय करा. पण माझ्याकडे थोडीशी ग्रेव्ही होती, जी आपण मसाला उरलेली होती, त्याचं थोडंसं कोमट पाणी ॲड करून मी ती टाकली आणि छान अशी उकळी येऊ दिली. त्यानंतर बघू शकता कसलं रसरशीत वांगं झालं यार. ही जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन प्लेट खाल्ली ना वांग्याची, मी खरं सांगते 300-350 रुपये बिल कुठंच नाही गेलं. 300 तरी. असं झणझणीत वांगं मी घरी बनवलेलं आहे आणि आता मी याचा आनंद घेणार आहे, कारण भाकरीशिवाय वांगं खायला काही मजा नाही आहे. सो भाकरीचा तर व्हिडिओ आज बनवलेला नाही आहे, पण बघू शकता